माझं नाव मंजुषा। माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली होती। मी एक शिकलेली श्रीमंत कुटुंबातली मुलगी होते आणि माझं लग्नही तसंच एका उच्च घराण्यात झालं होतं। माझे पती शहरातील फार मोठे व्यापारी होते। त्यांचं नाव अभिजित। मी अशी बाई होती की जिच्याकडे सगळी सुखं होती, सगळे ऐश्वर्य होते। फक्त एकच गोष्ट नव्हती, ती म्हणजे अपत्य। लग्नाला इतकी वर्ष उलटून गेली तरी माझी कुशी रिकामीच राहिली होती। मी समाजाच्या खूप टोमण्यांना तोंड दिलं होतं। लोकांचे टोमणे ऐकून ऐकून कंटाळले होते। भेटणारा प्रत्येक जण मला विचारायचा की काय झालं, अजून बाळ नाही झालं, काय झालं, अजून कुशी रिकामीच आहे, मूलबाळ होऊ देण्याचा बेत नाही का? हे सगळे प्रश्न माझं मन रोज ओरखडून काढायचे। मी या साऱ्याने प्रचंड वैतागले होते। माझं मन आता खूपच तंग झालं होतं। म्हणून मी एक बाई असूनही असा निर्णय घेतला जो प्रत्येक बाईसाठी अत्यंत कठीण असतो। असा निर्णय घेण्यासाठी फार मोठं मन लागतं, पण माझी मजबुरी फार मोठी होती आणि मजबुरी तीच असते जी माणसाला खरंच मजबूर करून सोडते। संध्याकाळची ती शांत वेळ होती। मी माझ्या खोलीत एकटी उदास बसले होते। आता या घरातील ही शांतता मला फारच त्रास देऊ लागली होती। माझे पती त्यांच्या आई वडिलांचे एकुलते एक होते। त्यांचे आई वडील या जगातून निघून गेले होते। अभिजित सकाळी ऑफिसला निघून जायचे। घरात फक्त नोकर आणि मी असायचे। नोकर आपापल्या कामात गुंतलेले असायचे आणि मी दिवसभर इकडून तिकडे भटकत राहायचे। फक्त एकच विचार मनात यायचा की जर माझ्याकडे एक बाळ असतं तर मी त्याच्या मागे लागून व्यग्र राहिले असते, त्याच्याबरोबर खेळले असते, हसले असते, चांगला वेळ गेला असता। मग कदाचित माझ्या चेहऱ्यावरची ही उदासी राहिली नसती। त्या संध्याकाळी मी घरात इकडून तिकडे उदास फिरत होते तेव्हा मी आमच्या जुन्या मोलकरणीला सरस्वतीला हाक मारली। ती बरीच वर्ष आमच्याकडे काम करायची। आता ती आपली मुलगी नंदिनीला बरोबर आणायला लागली होती। नंदिनीचं वय साधारण 16 वर्षांचं असे। ती मला फार आवडायची। मी तिला बेटा बेटा म्हणून हाक मारायची। सरस्वती फार गरीब होती। नंदिनी ही तिची एकुलती एक मुलगी। तिचा नवरा मेलेला। नवरा गेल्यापासूनच सरस्वती आमच्याकडे कामाला होती, पण आता मुलगी ही मोठी झाली होती। घरातील किरकोळ कामं करायला लागली होती। तिने विचार केला की मुलगी ही येऊ लागली तर जे काम करेल त्याबद्दल तिलाही काही पैसे मिळतील। अभिजित सरस्वतीला आणि नंदिनीला दोघींनाही पैसे द्यायचे। त्यांच्या व्यतिरिक्त घरात आणखी बरेच नोकर होते। नंदिनी फार निरागस मुलगी होती। नेहमी घाबरलेली दिसायची। मी तिला समजवायचे की माझ्यापासून घाबरू नकोस। मी तिला माझे जुने कपडे द्यायचे, काही पैसे द्यायचे आणि जेव्हा बाजारात जायचे तेव्हा तिच्यासाठी काही ना काही सामान नक्की आणायचे। ती जितकी निरागस तितकीच सुंदरही होती। त्या दिवशी नंदिनीला पाहताना माझ्या मनात एक विचार आला। मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि मजबूर होऊन सरस्वतीशी बोलायचा निर्णय घेतला। मी सरस्वतीला खोलीत बोलावलं आणि सांगितलं की मला तुझ्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं। आपल्या मुलीला बरोबर आणू नकोस। सरस्वती चक्रावून गेली। खोलीत आल्यावर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली की वहिनी, असं काय महत्त्वाचं आहे? मला काय सांगायचं आहे तुम्हाला? मी म्हणाले की घाबरायचं काही नाही। मी तिला समोर बसायला सांगितलं, पण ती आमच्या भव्य सोफ्यावर बसायला घाबरत होती। म्हणाली की वहिनी, माझी त्या सोफ्यावर बसण्याची लायकी नाही। मला माझ्या घाण कपड्यांनी हा सुंदर सोफा घाण करायचा नाही। मी म्हणाले की सरस्वती, अशी कशी बोलतेस? बस, हा माझा आदेश आहे। मग ती बसली, माझ्या डोळ्यात पाहून म्हणाली की वहिनी, काय सांगायचंय? मी शब्द काळजीपूर्वक निवडत बोलायला सुरुवात केली, जणू स्वतःपासूनही लपवते असं वाटत होतं। मी खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली। सरस्वती, आज मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ती फार आशेने भरलेली गोष्ट आहे। मी तिच्या शेजारी सोफ्यावर जाऊन बसले, तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले की तू तुझ्या मुलीचं, नंदिनीचं माझ्या नवऱ्याशी लग्न लावून दे। माझं बोलणं ऐकता सरस्वतीचे डोळे विस्फारले। तिचा चेहरा पांढरा पडला। तिने एका झटक्यात माझ्या हातातून आपला हात काढला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली की हे काय बोलताय वहिनी? मी हळूच म्हणाले की मला माहीत आहे,
हे ऐकून तुला फार मोठा धक्का बसला असेल, पण मी फार थकले आहे. लोकांच्या बोलण्याला मी कंटाळले आहे. माझी रिकामी खुशी मी बघू शकत नाही. मला फक्त आई व्हायचं आहे. 8 वर्ष मी आई होण्यासाठी तडफडते आहे. मी वांज आहे आणि माझा नवराही मला अपत्य न होण्याचा दोष देतो. मी हे सगळं सहन करून करून थकले आहे. आता माझी सहनशक्ती संपली आहे. मी तुझ्या समोर हात जोडते सरस्वती. तू नंदिनीचं अभिजित बरोबर लग्न लावून दिलंस तर तुझं फार मोठं उपकार होईल. तुला पण हवंय ना की तूही एक सुखाचं आयुष्य जगावंस. शेवटी कधीपर्यंत लोकांच्या घरी झाडलोट भांडी करत राहशील? मी तुला खात्री देते की मी तुला खूप पैसे देईन. पूर्ण 25 लाख रुपये देईन. त्यामुळे तुझ्या मुलीचं भविष्यही सुरक्षित होईल. फक्त तू नंदिनीचं माझ्या नवऱ्याशी लग्न लाव. लग्नानंतर जेव्हा नंदिनीला बाळ होईल तेव्हा ते बाळ मी ठेवून घेईन आणि मग मी तिचा अभिजितकडून घटस्फोट करून देईन. मग तू आणि तुझी मुलगी पैसे घेऊन सुखाने आरामाने आयुष्य जगा. मला फक्त तुझ्या मुलीकडून माझ्या नवऱ्याचं एक बाळ हवंय, बस. मी तुला वचन देते की मी पैसे नक्की देईन. त्या पैशाने तू नंदिनीचा घटस्फोट झाल्यावर दुसऱ्या चांगल्या मुलाशी लग्न लावून देशील आणि तूही त्या पैशावर ऐश करशील. पैसे संपले तर मला परत माग, पण प्लीज माझी विनंती मान. सरस्वतीच्या श्वासांचा वेग वाढला. ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली की वहिनी, ती माझी मुलगी आहे. अजून ती लहान आहे. वय फक्त 16 वर्षांचं आहे. तिचं सगळं आयुष्य पडलंय. मी तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाले की सरस्वती, मी तुझ्यासमोर हात जोडते. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज माझी विनंती मान्य कर. मी एक एक दिवस कसा काढते हे फक्त मलाच माहीत आहे. लोक म्हणतात ना की बाई तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती आई होते. म्हणजे माझा अर्थ असा की मी कधीच पूर्ण होणार नाही. माझं बोलणं ऐकून सरस्वतीच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती माझी वेदना समजण्याचा प्रयत्न करत होती, पण आपल्या मुलीच्या विचाराने घाबरत होती. मी तिला प्रेमाने समजावलं आणि म्हणाले की कोणालाच काही कळणार नाही. ही गोष्ट घरातच राहील. तू फक्त तुझ्या मुलीला लग्नासाठी तयार कर. जेव्हा माझ्याकडे बाळ येईल तेव्हा अभिजित तिला घटस्फोट देईल. मग तू तिला घेऊन कुठेतरी दूर सुखाने आयुष्य काढ आणि चांगल्या घरात तिचं लग्न लावून दे. पैसा सगळं करू शकतो. तुझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होणार नाही. सरस्वतीचा चेहरा उदास झाला. तिने हळूच म्हटलं, ठीक आहे वहिनी, पण मालक हे मान्य करतील का? मी काही क्षण गप्प राहिले. मग म्हणाले की मी अभिजितला पटवून घेईन. मी आता मनावर दगड ठेवलाय. सरस्वतीने खोल श्वास घेतला आणि म्हणाली की ठीक आहे, मी माझ्या मुलीशी बोलते, तिला राजी करते. पण वहिनी, या जगात माझ्या मुलीशिवाय माझं कोणीच नाही. मी माझं काळजाचं तुकडं तुम्हाला देते. मी एकदम सरस्वतीला मिठी मारली आणि म्हणाले की फार फार आभारी आहे सरस्वती. हे तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. माझं बोलणं ऐकून सरस्वती माझ्या खोलीतून नजर खाली घालून चुपचाप निघून गेली. खरं तर मला माहीत होतं की हा सौदा सोपा नाही, पण आई होण्याच्या स्वप्नाने मला सगळ्या मर्यादा ओलांडायला भाग पाडलं होतं. आता मला माझ्या नवऱ्याशी बोलायचं होतं. एक अनोळखी अस्वस्थता माझ्या मनात घर करून होती. कशी हिंमत करेन अभिजितशी बोलायला? काय म्हणेन? काहीच सुचत नव्हतं. मग मी स्वतःशीच ठरवलं की काही करून अभिजितशी बोलायचंच, कारण हे माझ्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. आणि नंदिनीबद्दलही मी ठरवलं होतं की तिचं आयुष्य बर्बाद करायचं नाही. थोड्या वेळाने मी खोली बाहेर पडले तेव्हा घराच्या एका कोपऱ्यात आई लेकी उभ्या होत्या. सरस्वती आपल्या मुलीला सगळी गोष्ट सांगत होती. नंदिनीचा चेहरा पडला होता, पण सरस्वती तिला समजावत होती. ती तिला प्रेमाने तयार करत होती. मला त्यांचं बोलणं नीट ऐकू येत नव्हतं, पण थोड्या वेळाने नंदिनीच्या डोळ्यात अश्रू दिसले आणि सरस्वती तिला हलवत होती. नक्कीच नंदिनी नकार देत असावी आणि सरस्वती तिला तयार करत असावी. हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं पाऊल होतं, जे माझे पती, माझी मोलकरीण, एक निरागस मुलगी आणि मला स्वतःला बदलून टाकणारं होतं. पण मला माहीत नव्हतं की जे पाऊल मी उचलते आहे ते एक दिवस मला उद्ध्वस्त करेल. त्या रात्री मला झोपच आली नाही. एक अनोळखी अस्वस्थता सतत जाणवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर अभिजित वर्तमानपत्र वाचत होते. मी त्यांना बारकाईने निरखत होते, बोलायची संधी शोधत होते.
मग मी मनात हिंमत गोळा केली आणि म्हणाले की अभिजित, मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. एक क्षण मी गप्प राहावं आणि सगळं विसरून जावं असं वाटलं. पण तोच रिकामा मनाचा कोपरा, तोच सन्नाटा मला त्रास देत होता. माझा आवाज हळू होता. अभिजितने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि म्हणाले की हो, काय बोलायचंय? मी चहाचा कप टेबलवर ठेवला आणि गंभीर होऊन म्हणाले की मी इच्छिते की तुम्ही दुसरं लग्न करावं. माझं बोलणं ऐकताच अभिजित, जे ज्यूसचा ग्लास उचलणार होते, त्यांनी हात थांबवला आणि माझ्याकडे पाहू लागले. ते म्हणाले की हा कसला विनोद करत आहेस? वेडी झालीस का? मी म्हणाले की मी विनोद करत नाही, मी पूर्ण गंभीर आहे. ते मला लक्ष देऊन पाहू लागले. ते म्हणाले की खरंच तू वेडी झालीस. आता त्यांच्या बोलण्यात राग आणि आश्चर्य दोन्ही होतं. मी पुन्हा म्हणाले की तुम्ही दुसरं लग्न करा. मी आपल्या मोलकरीण सरस्वतीच्या मुलीचं तुमच्याशी लग्न ठरवून टाकलं आहे. माझ्या बोलण्यावर अभिजितने डोळे विस्फारले आणि म्हणाले की तुला काय झालंय? आज तू अशा कोणत्या गोष्टी बोलतेस? मी म्हणाले की काहीच नाही झालं, मी पूर्ण बरी आहे. फक्त मला आई व्हायचं आहे. मी तुम्हाला कधी अपत्यासाठी जबरदस्ती केली नाही. तुम्ही नेहमी मला वांझोटीचा टोमणा दिला, म्हणून मी ठरवलंय की तुमचं दुसरं लग्न करूनच राहणार. तेव्हा अभिजित म्हणाले की म्हणजे तू ठरवलं आहेस की एका मोलकरणीच्या मुलीला माझ्या बिछाण्यावर सजवशील. ती मोलकरणीची मुलगी तुला मान्य आहे, मला नाही. तुझा हा निरर्थक निर्णय रद्द कर. एवढं बोलून ते निघून जाऊ लागले. मी म्हणाले की मी असंच करून राहणार अभिजित, तुम्ही काहीही करा. अभिजित म्हणाले की मी मोलकरणीच्या मुलीशी लग्न करणार नाही. तुम्हाला ओळखत नाहीस का की मी कोण आहे? मी या शहरातला मोठा व्यापारी आहे आणि तू माझं लग्न मोलकरीणच्या मुलीशी लावणार. तू असा विचारही कसा केलास? मी त्यांचा खांदा पकडला आणि म्हणाले की मला काही माहीत नाही, मला फक्त आई व्हायचं आहे. माझा आवाज तुटत होता. अभिजित रागाने म्हणाले की हो, तर तू माझी लोकात अवहेलना करवून घेणार आहेस. एवढं बोलून ते निघून गेले. मी मात्र रडायला लागले. त्यांचा अर्थ स्पष्ट होता की ते दुसरं लग्न करायला तयार नव्हते. मी माझ्या खोलीत आले आणि मनात विचार आला की अशा आयुष्यापेक्षा मरणच बरं. मी उदास बसले असतानाच खोलीचा दरवाजा हळूच उघडला आणि अभिजित आत आले. मी पुन्हा तीच गोष्ट काढली. यावेळेस त्यांनी मला नरमीने समजावलं. माझा हात धरला आणि म्हणाले की मंजुषा, तू जे विचार करतेस तसं मी होऊ देणार नाही. बघ, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या असताना दुसरीशी लग्न कसं करू? मी म्हणाले की नाही, तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. जर प्रेम असतं तर माझी वेदना तुम्ही समजलं असतात. मला माझ्या वांझटपणाचा राग येऊ लागलाय. मी स्वतःला आता रिकामं बघू शकत नाही. ते म्हणाले की तर मग तू मला जबरदस्ती करणार? मी म्हणाले की नाही, मी स्वतःला जबरदस्ती करते. तुम्ही फक्त माझं ऐका. मी त्यांना कठोर नजरेने पाहिलं, जणू मी त्यांना निकाल सांगते आहे. काही वेळ अभिजित गप्प राहिले. मग माझा हात धरून म्हणाले की मंजुषा, मी मोलकरणीच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. हे आपल्या दोघांच्याही नुकसानाचं ठरेल. मी नजर खाली घातली. माझं मन जणू तुटून भुकटी झालं. मला माहीत होतं की त्यांच्या नकाराने माझ्याकडून सगळंच हिरावलं गेलं. वर्षानुवर्षांच्या आशा एका क्षणात राख झाल्या. मला वाटलं होतं की माझी तडफड, माझं दुःख त्यांना हादरवून टाकेल, पण त्यांना काहीच सुचेना. मी त्यांच्याकडून तोंड फिरवलं. तेही खोलीतून निघून गेले. मी खोलीत इकडून तिकडे चालू लागले. कधी खिडकीत जाऊन बाहेर पाहायचे, तर कधी स्वतःशीच भांडायची. सकाळी सूर्य उगवला तरी माझ्यासाठी काहीच प्रकाश घेऊन आला नाही, फक्त अंधारच. माझं मन पूर्णपणे तुटलं होतं. आता मला काहीच सहन होईन असं झालं होतं. मी आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलायला लागले. मी पूर्ण विखुरले होते. आज मी स्वतःला नीट पाहिलं की मी किती कमकुवत झाले होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. मी ती मंजुषा राहिली नव्हते जी पहिले होती. मी बराच वेळ रडले, मग अश्रू पुसले आणि स्वतःशी एक निर्णय घेतला की जर माझ्या जगण्याची अट एक बाळ असेल तर मरण्याने काही फरक पडणार नाही. मरण हे माझ्या आयुष्यासाठी सर्वात सोपं आहे. माझ्याकडे झोपेच्या गोळ्या होत्या. मी कपाटातून त्या काढल्या आणि हातात घेऊन पाहू लागले. आज या गोळ्या मला शांततेचा मार्ग वाटत होत्या.
मी सगळ्या गोळ्या तोंडात टाकल्या आणि पाण्याचा घोट घेतला. मग सगळं संपल्यासारखं वाटलं. मी बिछाण्यावर आडवी झाले, डोळे बंद केले. काही वेळाने शरीरात जणू आग पेटल्यासारखं झालं. श्वास तुटायला लागले. जगातील आवाज हळूहळू कमी होऊ लागले. दूर कुठून अभिजितची हाक ऐकू आली. जणू स्वप्नात कुणी हाक मारतंय. दरवाजा उघडला. फक्त एवढंच ऐकू आलं, मंजुषा, हे तू काय केलंस? अभिजितने मला मिठीत घेतलं. माझे श्वास कमकुवत होत होते, पण मी पूर्ण ताकद लावून त्यांचा आवाज ऐकत होते. ते फार घाबरले होते. लगेच गाडी काढली, मला गाडीत टाकलं आणि रुग्णालयाकडे निघाले. रस्त्यात वारंवार माझं नाव घेत होते. मंजुषा, काहीतरी बोल, जागे राहण्याचा प्रयत्न कर. रुग्णालयात माझं हृदय पुन्हा धडकवण्याचा प्रयत्न केला. जीवाची एक दोरी अजून पूर्णपणे तुटलेली नव्हती. डॉक्टरांच्या खूप मेहनतीने मी बरी झाली. डोळे उघडण्या इतकी स्थिती झाली, पण सगळं धुक्यासारखं दिसत होतं. तोंडावर ऑक्सिजन मास्क होतं. अभिजित समोर खुर्चीवर डोकं खांद्यावर टेकवून बसले होते. जसे मी जागी झाले, त्यांनी डोळे वर करून पाहिलं. त्यांचे केस विखुरलेले, डोळे रडलेले. त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले की मंजुषा, तू हे सर्व करायला नको होतं. तुला काही झालं असतं तर मीही मेलो असतो. मी फार त्रासाने आवाज काढला की माझ्या मरण्याने तुम्हाला काही फरक पडत नाही. ते म्हणाले की असं नाहीये. त्यांनी डोळे बंद केले, जणू माझं बोलणं त्यांच्या मनाला लागलं असावं. ते म्हणाले की मला काही नको, ना बाळ ना काही. मला फक्त तुझी साथ हवी आहे. मी जे काही बोललो ते रागाने बोललो, पण तुला गमावण्याचा विचार येताच माझा आत्माच कापला. मी म्हणाले की जर तुम्हाला माझ्या आयुष्याची एवढी काळजी आहे तर मग तुम्ही माझं ऐकत का नाही? ते म्हणाले की मी समजतो, पण मी तुझी जागा दुसरीला कशी देऊ? मी काही वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले की बघा, हे सगळं मी आपल्या दोघांच्याही बाळासाठी करते. ते माझ्या बाजूने उठले आणि खिडकीकडे वळून गेले. तोंड फिरवून म्हणाले की ठीक आहे, मी तुझं म्हणणं मान्य करतो. त्यांचं हो ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या होकाराने मला आनंद झाला नाही, फक्त सुटकेचा श्वास घेतला. मी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या बाईबरोबर बघू शकत नव्हते, पण तो दिवस उजाडला होता ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. आणि आता मी स्वतःच ती वास्तविकता बदलून टाकली होती. मी अभिजितचं नंदिनीबरोबर लग्न लावून दिलं. जेव्हा त्यांनी मजबुरीने आपल्या हाताने नंदिनीला मंगळसूत्र घातलं आणि तिच्या भांगेत कुंकू भरलं, तेव्हा हे सगळं पाहून माझे डोळे पाणावले. माझं अंग थरथर कापत होतं आणि आत्माला जणू कोणी खाजवत होतं. नंदिनीचं आणि अभिजितचं लग्न फार साधेपणाने झालं होतं, पण लग्न करताना अभिजितच्या चेहऱ्यावर कणभरही आनंद नव्हता. मला माहीत होतं की ते माझी साथ कधीच सोडू इच्छित नव्हते. त्यांना माझ्याशिवाय दुसऱ्याचं व्हायचं नव्हतं. तरीही हे सगळं ते माझ्यासाठी करत होते. दुसरीकडे नंदिनी ही पूर्ण गप्प होती. लाल रंगाच्या लेहंग्यात ती फार सुंदर दिसत होती. तिची आई तिला खोलीत सोडून आपल्या खोलीत निघून गेली. मी स्वतःला माझ्या खोलीत बंद करून घेतलं. मनात एक विचित्र गोंगाट होता. मी स्वतःला समजावलं की हा माझा त्याग आहे. आई होण्याकडे फक्त एक पाऊल आहे. मी डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न केला, पण वारंवार माझं लक्ष भिंतीवर आदळत होतं. सारी रात्र मी जागत काढली. जेव्हा दिवस उजाडला तेव्हा मी स्वतःला एकटी वाटले. मी आता ती बाई राहिले नव्हते जी कधी आयुष्याने ओसंडून वाहत होती. माझा नवरा विभागला गेला होता. मी आता एक रिकामी बाई होते जी एका बाळाच्या आशेवर सगळं पणाला लावून बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नोकरांनी जेवणाच्या टेबलवर नाश्ता लावला, पण मला भूक नव्हती. माझी भूक जणू कुठेतरी हरवली होती. मग मला नंदिनीची आठवण आली. मला काही समजत नव्हतं की मी तिच्याशी कशी बोलणार. ती आता साधी मुलगी नव्हती, तर माझ्या नवऱ्याची पत्नी म्हणून हक्काची झाली होती. मी तिच्या खोलीकडे गेले. दरवाजावर हलकेच थाप मारली. आतून आवाज आला, दरवाजा उघडा आहे. मी आत गेले तर पाहते तर तिचे केस मोकळे सोडलेले आणि नजर जमिनीवर खिळलेली. जणू फार काही घडून गेलंय असं वाटत होतं. मी हळूच विचारलं की रात्र कशी गेली. तिने डोळे वर करून माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात झोप कमी आणि प्रश्न जास्त दिसत होते. तिचा आवाज कापत होता. ती म्हणाली की मालकीन,
मालकांनी काहीच केलं नाही. त्यांनी मला हातसुद्धा लावला नाही. ते स्वतः सारी रात्र जागत राहिले आणि सकाळी उठताच खोलीबाहेर निघून गेले. तिचं बोलणं ऐकताच माझ्या आत जणू काहीतरी तुटलं. मी विचारलं, खरंच? ती मान खाली घालत म्हणाली की हो, मी खरं बोलते. हे ऐकून मी प्रचंड घाबरले. मी लगेच बाहेर पडले. सरस्वतीने मला पाहिलं. तिला काही सांगायचं होतं, पण माझी शांतता पाहून ती मागे सरकली. मी परत माझ्या खोलीत आले आणि स्वतःला आत बंद करून घेतलं. मला अभिजितवर प्रचंड राग येत होता. मी आई होण्यासाठी त्याग केला होता, पण ते पहिलं पाऊलही टाकू शकले नव्हते. हे सगळं काय होतं? मला काही समजत नव्हतं. सकाळचा वेळ होता. थोड्या वेळाने मी खोली बाहेर पडले तेव्हा अभिजित जेवणाच्या टेबलवर बसून नाश्ता करत होते. त्यांना पाहून वाटलं जणू काही घडलंच नाही. जणू त्यांचं लग्नच झालं नाही. त्यांच्यात कसलाही बदल नव्हता. ते शांतपणे नाश्ता करत वर्तमानपत्र वाचत होते. मीही त्यांच्या शेजारी जाऊन बसले आणि हाक मारली, अभिजित. त्यांनी वर्तमानपत्रातून डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. मी म्हणाले की मला विचारायचंय की रात्री तुम्ही नंदिनीबरोबर काही का केलं नाहीत? माझा आवाज अचानक थांबला. त्यांनी लगेच माझ्यापासून नजर चोरली आणि म्हणाले की याचा काय अर्थ आहे? मी म्हणाले की तुम्ही तिला पत्नीचा हक्क का दिला नाही? मग ते तोंड वाकडं करून म्हणाले की मंजुषा, तुला लाज वाटत नाही हे प्रश्न विचारताना? मी म्हणाले की का? लाज त्या माणसाला यायला हवी जो लग्नानंतरही आपल्या पत्नीला जमिनीवर झोपायला लावतो. तुम्ही तर तिला तुमच्या बिछाण्यावरही झोपू दिलं नाही. तेवढ्यात अभिजितने खुर्ची मागे ढकलली आणि उठले. ते म्हणाले की ती लहान मुलगी आहे, समज. ती तुझ्या बरोबरीची नाही. मी कुठे आणि ती कुठे? मी म्हणाले की ही गोष्ट तुम्हाला तेव्हा का आठवली नाही जेव्हा तुम्ही तिच्याशी लग्न केलं? ते म्हणाले की हे लग्न माझ्या इच्छेने झालं नाही. तू मला या लग्नाला भाग पाडलंस. हे सगळं तुझ्या हट्टाचं फळ आहे. मी म्हणाले की हो, कारण मला बाळ हवंय. अभिजितला प्रचंड राग आला. ते म्हणाले की एक बाई असूनही तुला त्या निरागस मुलीवर दया येत नाही. मी म्हणाले की हो, येत नाही, कारण मी स्वतःच स्वार्थी झाले आहे. मला अपत्य हवंय. तुमचे टोमणे, लोकांचा तिरस्कार, या सगळ्यांनी मी कंटाळले आहे. लोकांच्या वाईट बोलण्याने माझ्यातली बाईच बाहेर काढली आहे. अभिजित माझ्याकडे टक लावून पाहत राहिले आणि मग म्हणाले की तुला तिच्याकडून फार अपेक्षा आहेत. जर तीही गरोदर राहिली नाही तर तू काय करशील? मी म्हणाले की ते तेव्हाचं तेव्हा पाहू, पण आता तुम्ही तिच्याजवळ जा. तिला पत्नीचा हक्क द्या, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. त्यांनी मोठ्या अभिमानाने म्हटलं की जर मी असं केलं नाही तर? मी म्हणाले की मग तुम्ही लग्नाला होकार का दिलात? मला रुग्णालयातून जिवंत का घरी आणलात? का म्हणालात की माझा जीव वाचवण्यासाठी दुसरं लग्न कराल? ते गप्प झाले, पण त्यांना फार राग येत होता. मला माहीत होतं की हे सगळं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, पण मी आता मऊपणा दाखवायला तयार नव्हते. माझ्यातला जो रिकामेपणा होता तो आता कोणाच्या तरी कुशीतून भरला पाहिजे. मी तिथून फिरून परत आले. मी त्यांना कशी सांगू की हे सगळं मी दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी करते. नंदिनी या घरात, माझ्या नवऱ्याची दुसरी पत्नी आणि माझ्यासाठी एक साधन होती. पण अभिजित जणू तिच्यापासूनच पळत होते. ते दिवस रात्र नंदिनीपासून दूर राहू लागले. तिच्याकडे पाहण्याचं सुद्धा टाळू लागले. एक रात्र अशी आली की नंदिनी आणि अभिजितच्या खोलीतून एक हलकीशी चाहूल ऐकून मी थबकले. दरवाजा हलकासा उघडा होता. मी डोकावून पाहिलं तर खोलीत मंद प्रकाश होता. नंदिनी सोफ्यावर बसली होती तर अभिजित खिडकीजवळ उभे होते. हे पाहून माझे श्वास थांबले. मी दरवाजा ठोकण्याऐवजी मागे सरकले. माझ्या आत एक विचित्र अस्वस्थता होती. दुसऱ्या सकाळी मी हिम्मत करून अभिजितशी बोलायचं ठरवलं. ते अंगणात बसले होते. हातात मोबाईल होता. मी त्यांच्या समोर जाऊन बसले आणि हळूच म्हणाले की तुम्ही अजूनही तिच्याजवळ गेला नाहीत? अभिजितने डोळे वर करून मला बारकाईने पाहिलं आणि मग पुन्हा मोबाईलमध्ये गुंतले. मी म्हणाले की मी तुम्हाला काही विचारते अभिजित. ते म्हणाले की तू समजणार नाहीस. तुझ्यासाठी हे शक्य नाही. मी विचारलं की काय शक्य नाही? मी स्वतःला संपवून टाकणं की नंदिनीला एकटी झोपलेली पाहणं? मग त्यांनी मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि माझ्याकडे पाहत म्हणाले
की मला तुझ्यासमोर लाज वाटते मंजुषा. माझ्याकडून काहीच होत नाही. मी तुला पाहतो तेव्हा मला माझं आयुष्य ओझं वाटतं. जणू मी तुझ्याशी विश्वासघात करतोय. मी पूर्ण गप्प झाली आणि फक्त एवढंच म्हणाले की मग लग्न का केलं? माझा विश्वास का जिंकलात? जर तुम्ही हे सगळं करू शकत नसाल तर? ते म्हणाले की ते तर तूच मला मजबूर केलंस. तुला वाटतंय हे नंदिनीसाठी सोपं आहे का? ती मातीची भावली आहे का की जेव्हा मन होईल तेव्हा वापर आणि जेव्हा मन होईल तेव्हा दुर्लक्ष? एवढं बोलून ते तिथून उठून निघून गेले. मी गप्प बसून राहिली. दुसऱ्या दिवशी मी नंदिनीला भेटायला तिच्या खोलीत गेले. ती शांतपणे बिछाण्यावर बसली होती. मला पाहताच ती म्हणाली की या ना मालकीन, बसा. मी तिच्या शेजारी बसले आणि म्हणाले की जर तुझ्या मनात काही असेल तर माझ्याशी नक्की सांग. तू इथे एकटी नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तिने मान डोलावली, पण मला समजलं की ती आता आतून पूर्ण रिकामी झाली आहे. तिच्याशी थोडा वेळ बोलून मी माझ्या खोलीत परत आले. मला वाटलं होतं की इतके प्रयत्न करूनही सगळं अजून अपूर्णच आहे. पण एक गोष्ट निश्चित होती की हे नातं आता जिकडेही जाईल त्याची काळजी मीच घ्यायला हवी. अभिजित अजूनही तिच्याजवळ जात नव्हते. त्यांनी नंदिनीपासून अंतर कायम ठेवलं होतं आणि दिवस जाता जाता माझ्यातला रिकेमेपणा आणखी खोल होत चालला होता. नंदिनी पूर्ण गप्प राहू लागली. ना कुणाशी बोलायची ना खोली बाहेर पडायची. अभिजित आता उशिरा घरी येऊ लागले. तेही फार कमी बोलू लागले. नजर भिडवण्याचं सुद्धा टाळू लागले. एके सकाळ अशी आली की सगळे आपापल्या खोलीत होते. मी नंदिनीच्या दरवाजावर थाप मारली. तिने दरवाजा उघडला आणि माझ्या समोर आली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र थकवा आणि शांतता होती. मी मऊ आवाजात म्हणाले की मी माहेरी जाते आहे 2-3 दिवसांसाठी. तू स्वतःकडे लक्ष ठेव. कशाचीही गरज लागली तर मला फोन करून सांग. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली की तुम्ही इथून का जाताय? थांबा ना. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती दबक्या आवाजात म्हणाली की तुम्ही जाऊ नका मालकीन, नाहीतर वरचा देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. तिच्या शब्दात एक विचित्र भीती होती. मी म्हणाले की हे तू काय बोलतेस? तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहणं थांबवलं आणि म्हणाली की काही नाही. फक्त असंच काहीतरी सांगायचं होतं, काही विचारायचं होतं. पण तिने स्वतःलाच थांबवलं. माझ्या मनाने सांगितलं की तिची गोष्ट अधुरीच सोडून द्यावी. वाटतंय ती फार जास्त विचार करते आहे. काही दिवसांसाठी इथून जायला हवंच, तेच चांगलं होईल. मी सामान आवरलं आणि अभिजितला मेसेज करून सांगितलं की मी 2-3 दिवसांसाठी माहेरी जाते आहे. रिप्लाय आला, ठीक आहे, काळजी घे. गाडीत बसताना घराच्या भिंती जणू मला काहीतरी सांगू पाहत होत्या. जणू मी मागे काहीतरी अधुरं सोडून जाते आहे. नंदिनीचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता. तिने जे मला म्हटलं होतं ते शब्द माझ्या मनात घुमत होते. पण मग मी विचार केला की ती थोडी भावनिक होते म्हणून असं बोलते आहे. मी गेले की तिला अभिजित बरोबर वेळ घालवायला संधी मिळेल. पण तिने असं का म्हटलं की तुम्ही इथून गेलात तर वरचा देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही? हे शब्द माझ्या मेंदूत इतके चिकटले की जणू वर्षानुवर्षाचे आहेत. मी आईच्या घरी पोहोचले. इथे येऊनही मला शांतता मिळाली नाही. मन अस्वस्थ होतं. काही चांगलं वाटत नव्हतं. इथे माझं फार मोठं कुटुंब होतं. 2 वहिनी, 1 धाकटी बहीण, 2 भाऊ, आई बाबा, पुतणे पुतणी, इतके सारे लोक माझं लक्ष वळवायला पुरेसे होते. तरीही माझं मन कसल्याही आनंदाला स्वीकारायला तयार नव्हतं. माझी उदासी पाहून सगळे विचारू लागले की काय झालं, का काळजीत आहेस? मी त्यांना फक्त एवढं सांगायचे की काही नाही, फक्त थोडी प्रकृती बरी नाही. मी स्वतःला समजावलं की असं करणं पूर्ण बरोबर आहे. कदाचित नंदिनी आणि अभिजित माझ्या गैरहजेरीत एकमेकांच्या जवळ येतील. माझी अनुपस्थिती त्यांच्यातली भिंत पाडेल. पण माझ्या गुंत्याही वाढतच होत्या. इथे येऊन 3रा दिवस उजाडला होता. संध्याकाळी मी नंदिनीला फोन केला. मी इथे आल्यापासून तिच्याशी कसलाही संपर्क नव्हता. मी फोन केला तर तिने उचलला नाही. मग मी अभिजितला फोन लावला. ते म्हणाले की काय झालं, सगळं बरं आहे ना? मी सांगितलं की हो, सगळं बरं आहे. ते म्हणाले की कधी परत येतेस? मी सांगितलं की अजून 2-3 दिवस लागतील. मी त्यांच्याकडून नंदिनीबद्दल विचारायला निघाले, पण त्यांनी विषय बदलला आणि म्हणाले की लवकर घरी ये.
एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. माझ्या मनात एक प्रचंड वादळ उठलं होतं. ती रात्र फार लांबवणारी होती. झोप डोळ्यांपासून पळाली होती. मला कळत नव्हतं की असं का होतंय. मला वाटत होतं काहीतरी आहे जे मला फार त्रास देत आहे, जे कदाचित सगळंच बदलून टाकेल. दुसऱ्या सकाळी मी पुन्हा त्या काळजीत गुंतले. मी विचार करू लागले की घरी जायचं की नाही. मग मी पुन्हा नंदिनीला फोन लावला. यावेळी तिने कॉल उचलला. ती म्हणाली, कशा आहात मालकी? मी म्हणाले, मी पूर्ण बरी आहे. तेव्हा तिने लगेच विचारलं, तुम्ही कधी येताय? मी म्हणाले की अजून 1-2 दिवस इथेच राहते. दुसऱ्या बाजूने अचानक शांतता पसरली. मग ती काही क्षणांनी म्हणाली की मालकीन, तुम्ही लवकर या. मी म्हणाले की नंदिनी, मी तुला आधीही सांगितलं की मला बाळ हवंय आणि ते कसंही करून हवंय. तुला माहीत आहे ना, मी तुझं लग्न माझ्या नवऱ्याशी का लावलं? तुला स्वतः पुढे यायला हवं. ती घाबरत म्हणाली की पण मालकीन, मालिक तर माझ्या जवळही येत नाहीत, माझ्याशी बोलतही नाहीत. मग हे सगळं कसं होणार? मी म्हणाले की एक बाई पुरुषाला आपल्या सुंदर अदांमध्ये गुंतवू शकते. आणि तू तर सुंदर आहेस. बघ, पुरुषांना वेळ नाही, फक्त वातावरण हवं असतं. तू असं वातावरण तयार कर की ते तुझ्याकडे पाहायला, तुझ्याशी बोलायला मजबूर होती. तुझ्यासारखी सुंदर मुलगी फार काही करू शकते. त्यांच्याबरोबर वेळ घालव. मी याचसाठी इथे आले आहे की तू जास्तीत जास्त माझ्या नवऱ्याबरोबर वेळ घालवशील. आणि तू हिंमत हारतेस. ती म्हणाली की नाही मालकीन, माझ्याकडून असं होणार नाही. मी असं करू शकत नाही. ते माझ्या जवळ येतच नाहीत. नंदिनीचे श्वास फोनवर स्पष्ट ऐकू येत होते. वाटत होतं ती सिसकत रडते आहे. मी म्हणाले की चालेल, तू काळजी करू नको. आता प्रयत्न करून बघ आणि लक्षात ठेव, जर ही संधी हातातून गेली तर काहीच मिळणार नाही. तुझ्या आईला पैशांची गरज आहे. माझं काम झालं नाही तर मी पैसेही देणार नाही. ती म्हणाली की मालकीन, मी प्रयत्न करते. मग मी फोन ठेवला. मी तिला त्रासात पाहू इच्छित नव्हते, पण माझ्या मनात आता दयामायेची जागा उरली नव्हती. नंदिनीचं लग्न माझ्या डोळ्यांसमोर माझ्या नवऱ्याबरोबर झालं होतं. तिची निरागसता, तिची शांतता, मी माझ्या स्वार्थाने ती सगळी तुडवली होती. पण आता मला माझी इच्छा पूर्ण करायची होती, किंमत काहीही असो. त्या रात्री सरस्वतीचा मेसेज आला. वहिनी, माझी मुलगी फार गप्प राहू लागली आहे. ना काही खाते ना बोलते. तुमची फार मेहरबानी होईल. प्लीज परत या. मी मेसेज पाहून दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने सरस्वतीचा फोन आला. मी बराच वेळ फोन उचलला नाही. मग नंदिनीने फोन करायला सुरुवात केली. शेवटी मी नंदिनीचा फोन उचलला. ती रडत म्हणाली की मालकीन, मालिक तर मला पाहतही नाहीत. मी काय करू? प्लीज तुम्ही परत या. तिच्या आवाजात प्रचंड वेदना आणि भीती होती, जी माझ्या अंतःकरणाला चिरत होती. मी म्हणाले, नंदिनी, तुला काहीतरी करावंच लागेल. तुला हे नाही वाटत की तुझ्या आईला जे हवं ते सगळं मिळायला हवं? तुला माहीत आहे ना की मी तुझ्या आईला 25 लाख देण्याचं वचन दिलंय. तुला हे सगळं समजायला हवं. ती म्हणाली की मी सगळं समजते, पण तुमचे पती माझा तिरस्कार करतात. मी म्हणाले की तिरस्कार नाही, फक्त संकोच आहे. वेळेनुसार तेही बरं होईल. तू हिंमत ठेव, स्वतःला मजबूत कर. तू आता फक्त एक साधी मुलगी नाहीस, तू अभिजितची पत्नी आहेस. आणि पत्नीला जर हक्क मिळत नसेल तर तिने जबरदस्तीने आपला हक्क घ्यायला हवा. नंदिनीच्या गप्प राहण्यात एक थकलेपण होतं. मी एवढं बोलून फोन ठेवला. मग मी माझ्या खोलीत आले. आई म्हणाल्या की बेटा, तू इथे आल्यापासून फार काळजीत दिसतेस. काय झालं? मी म्हणाले, आई काही नाही, फक्त प्रकृती बरी नाही. त्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की मंजुषा, जर तू असा काही निर्णय घेतलायस की जो मनात खटकतोय तर तो पूर्ण करावाच लागेल, नाहीतर फार महाग पडेल, कारण वेळ कधी मागे फिरत नाही. मी पूर्ण गप्प राहिले. आता मी त्यांना काय सांगणार की मी तर फार मोठं पाऊल उचलून टाकलंय. कधी कधी एकटी बसले की विचारायचं किती स्वप्न घेऊन माझ्या आई वडिलांनी अभिजित बरोबर माझं लग्न लावलं होतं. मला माहीत नव्हतं की असा वेळ येईल जेव्हा मला स्वतःलाच माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावावं लागेल आणि जग मला वांज म्हणेल. मला चांगलं आठवतं, लोकांनी मला घरी बोलावणं बंद केलं होतं. कुठे लग्न असलं की मला बोलावत नसत. म्हणायचे की ही वांज आहे. या वांजोटीची नजर लग्नाळू जोडप्यावर पडली तर त्यांनाही मूल होणार नाही. त्या दिवशी मी ठरवलं होतं की कसलाही निर्णय घ्यावा लागला, काहीही करावं लागलं तरी मी आई होऊनच राहणार.
अभिजितला सांगायचे की लोक मला काय काय म्हणतात. ते हसायचे आणि म्हणायचे की हो, तू आई होऊ शकत नाहीस, यात तुझीच चूक आहे. लोक तर बोलणारच. बाई लग्नानंतर आई झाली की तेव्हाच पूर्ण होते. ती रात्र होती जेव्हा मी पूर्ण तुटून रडली. दिवस उजाडला तरी माझे अश्रू थांबले नाहीत. मला कळत नव्हतं की मला कोणत्या पापाची शिक्षा मिळते आहे. मग औषधांचा सिलसिला सुरू झाला. डॉक्टरांकडेही खूप उपचार केले, नाना तऱ्हेचे टेस्ट केले, प्रचंड पैसे खर्च झाले, पण मी आई होऊ शकले नाही. दर महिन्याला माझी आशा तुटायची. अभिजितने शेवटच्या डॉक्टरांकडे मला नेलं तेव्हा म्हणाले होते की आता तुझा उपचार होणार नाही. आता तुला हे मान्य करावं लागेल की तू वांझ आहेस, कधी आई होणार नाहीस. पण त्या डॉक्टरांचाही उपचार यशस्वी झाला नाही. मी देवाला फार प्रार्थना करायचे की काश मीही आई होऊ शकले असते. माझ्या आत एक गोंगाट होता, पण बाहेर पूर्ण शांतता. मी माहेरी छतावर बसले होते. रात्र गडद झाली होती. तारे ज्यांना मी कधी इच्छा सांगायचे आज ते निर्जीव वाटत होते. मी माझं सगळंच त्यागलं होतं. मी आपले हात पाहिले, ते हात ज्यांना मी नंदिनीच्या डोक्यावर प्रेमाने ठेवले होते. कधी कधी मनात यायचं की जर नंदिनीही माझ्यासारखी वांझ निघाली तर मग मी तिलाही दोषी ठरवणार का? आता वेळ माझा निकाल देणार होता. माझी प्रकृती बरी नव्हती. मला प्रचंड ताप चढला होता. बरेच दिवस आई म्हणत होत्या की डॉक्टरांकडे चल, पण मी जात नव्हते. वाटायचं असाच बरा होईल. एक दिवस मी भावाच्या खोलीत बसले होते. अचानक माझा फोन वाजला. स्क्रीनवर नंदिनीचं नाव पाहून माझं हृदय जणू कुणी मुठ्ठीत पकडलं. मी लगेच कॉल उचलला. तिचा आवाज कापत होता. ती घाबरली होती आणि रडत होती. नेहमीप्रमाणे बोलताना असं व्हायचं, पण आज काहीतरी वेगळंच होतं. नंदिनीने घाईघाईने म्हटलं की मालकीन, आणि ती ढसाढसा रडायला लागली. तिचे शब्द गडबड होत होते. मग स्वतःला सावरून ती म्हणाली की तुम्ही लवकर परत या, नाहीतर मालिक काहीतरी करून टाकतील. माझ्या अंगावर वीज कोसळल्यासारखं झालं. मला प्रचंड भीती वाटू लागली. मी विचारलं की हे तू काय बोलतेस? अभिजितने तुझ्याशी काही म्हटलं का? ती म्हणाली की मालकीन, तुम्ही फक्त लवकर या. मला काही माहीत नाही. तुम्ही आला नाहीत तर माझ्यासोबत फार वाईट घडेल. त्या क्षणी मी जणू श्वास घ्यायलाही विसरले. मी वेळ वाया न घालवता लगेच सामान गोळा केलं आणि गाडीत बसून घरी निघाले. मी तिला विचारलंही होतं की काय झालं, पण तिने काही सांगितलं नाही. माहेरचे लोक मला थांबवत होते. काय झालं, एवढ्या घाईत कुठे निघालीस? मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की नंदिनीला कुणाची तरी प्रकृती बरी नाही असं कळलं. मी घरी पोचले तेव्हा अभिजित अंगणात फिरत होते. त्यांचा चेहरा पूर्ण शांत होता. मी त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले की नंदिनी कुठे आहे? तिने मला फोन केला होता. ती फार घाबरली होती. तुम्ही तिच्यासोबत काय केलं? अभिजितने माझ्याकडे पाहिलं. त्यांचा चेहरा अगदी सपाट होता. ते म्हणाले की मी तिला सोडलं. मी तिला घटस्फोट देऊन घराबाहेर काढले. माझा जणू कुणी गळा आवळला. माझा जीव निघत होता. मी म्हणाले की हे तुम्ही काय बोलतायत? तुम्ही तिला जाऊ दिलात? तुम्ही तिला घटस्फोट दिलात? असं होऊ शकत नाही. अजून बाळही झालं नाही आणि तुम्ही तिला घराबाहेर काढलं? तुम्ही हे काय करून टाकलं? अभिजितने माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं की मी नाही इच्छित की ती या घरात माझ्यासोबत राहावी, ना आता ना पुढे. आता सगळं संपलं. मी म्हणाले की प्लीज अभिजित, खोटं बोलू नका. मला खरं सांगा ती कुठे आहे? पण त्यांनी काही सांगितलं नाही. मी म्हणाले की तुम्ही तिचं नुकसान केलं. ते म्हणाले की मला जे करायचं होतं ते करून टाकलं. या दोघी मायलेकीला मी आता या घरात सहन करू शकत नाही. त्यांच्याबद्दल मला काही माहीत नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी जणू वेड्यासारखी झाली. मी धावत नंदिनीच्या खोलीत गेले. तिथे कपाट रिकामी उघडी होती. तिचे कपडे गायब होते. तिचं सामान गायब होतं. खोलीत सन्नाटा पसरला होता. मग मी धावत नोकरांच्या क्वार्टर्सकडे गेले. जिथे सरस्वतीला खोली दिली होती तिथे सरस्वतीही नव्हती. त्या दोघी मायलेकीचा कसलाही पत्ता लागत नव्हता. मी पोलीस स्टेशनात त्यांची बेपत्ता तक्रार नोंदवली. आजूबाजूच्या रुग्णालयातही चौकशी केली, पण कुणालाच काही माहीत नव्हतं. माझा तर जणू आत्माच हरवला होता. अभिजित पूर्ण गप्प झाले होते. हे सगळं माझ्या चुकीमुळे घडलं होतं. मी त्या दोघींना शोधत शोधत थकले. मग अभिजितला विचारलं की तुम्ही नंदिनीला कुठे लपवलं? ते थांबले आणि म्हणाले की मंजुषा, तूच मला मजबूर केलंस.
आता जे घडलं त्याची जबाबदारीही तूच आहेस. माझ्या मनात भीती होती, रिकामेपणा होता, पश्चाताप होता, जो आता जखम बनून माझ्या हृदयावर बसला होता. मला काहीच सुचत नव्हतं. असे कित्येक दिवस गेले आणि या तणावामुळे माझी प्रकृती हळूहळू बिघडत चालली होती. अभिजित या विषयावर बोलायचेच नाहीत. मी काही म्हटले तर फक्त गप्प राहायचे. मला वारंवार नंदिनीचा रडणारा चेहरा दिसायचा. जेव्हा तिने मला म्हटलं होतं की मालकीन, इथून जाऊ नका, नाहीतर वरचा देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी वारंवार आजारी पडू लागले. अंगावर जणू ओझं असायचं. एक दिवस माझी प्रकृती एवढी खराब झाली की आईने मला जबरदस्तीने रुग्णालयात नेलं. माझी प्रकृती आणखीनच बिघडली होती, म्हणून मी काही बोलले नाही आणि शांतपणे त्यांच्यासोबत गेले. रुग्णालयाच्या भिंती आणि तिथल्या औषधांचा वास माझं मन बोझर करत होतं. माझा नंबर अजून आला नव्हता. आई माझ्या शेजारी बसली होती. मी विचार केला की थोडा वेळ इकडे तिकडे फिरते. नंबर यायला अजून वेळ होता आणि मी बसून बसून थकले होते. मी औषधांसाठी मेडिकल स्टोअरकडे फिरायला निघाले. तेव्हा एका डॉक्टरच्या कॅबिनमध्ये मी अभिजितला आत जाताना पाहिलं. मी त्यांना पाहून एकदम थबकले, कारण त्यांनी तर सांगितलं होतं की ते 2-3 दिवस शहराबाहेर जात आहेत आणि काल रात्रीच सामान बांधून निघून गेले होते. मग ते इथे रुग्णालयात काय करत होते? मी त्यांचा पाठलाग करत डॉक्टरच्या कॅबिनकडे गेले. कॅबिनचा दरवाजा हलकासा उघडा होता. मला आतलं स्पष्ट दिसत होतं. मी तिथे उभी राहिले आणि लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले. अभिजित डॉक्टरांना म्हणत होते की डॉक्टर साहेब, शेवटी माझा उपचार कधी पूर्ण होणार? मी फार त्रासलो आहे. माझ्या बायकोने माझं दुसरं लग्न लावून दिलं होतं. फार त्रासाने मी दुसऱ्या बायकोला घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं. माझी बायको अपत्यासाठी वेडी झाली आहे, पण तिला कोण सांगणार की वांस ती नाही, मी आहे. मी कधीच बाप होऊ शकत नाही. ही गोष्ट मी तिला सांगू शकत नाही. मी कित्येक वर्ष हे रहस्य तिच्यापासून लपवलंय. आता मी काहीच करू शकत नाही. डॉक्टर म्हणाले की बघा अभिजित, मी आधीच सांगितलं होतं की तुमचा इलाज शक्य नाही. तुम्ही स्वतः उपचार करवत आहात आणि इतकी वर्ष तुम्ही बायकोला खोट्या आशेवर ठेवलं. माझं म्हणणं आहे की खोट्यावर कधीही नातं टिकत नाही. तुम्ही बायकोला सगळं खरं खरं सांगायला हवं होतं. तुम्ही तिला एवढा त्रास द्यायला नको होता. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला वाटलं कोणी माझा जीव मुठ्ठीत पकडलाय. म्हणजे अभिजित बाप बनू शकत नव्हते आणि मी स्वतःला चुकीचं समजत होते. म्हणजे मी पूर्ण बरी आहे आणि अभिजितमध्येच कमी आहे. अभिजितने मला हे सगळं का सांगितलं नाही? त्याचं बोलणं ऐकून मला फार राग आला. डोळ्यात पाणी आलं. मी तेव्हाच त्यांना प्रश्न विचारू शकले असते, पण आज नशिबाने माझ्यासमोर त्यांचं सगळं खरं सत्य उघड झालं. मी तेव्हाच आईला घेऊन घरी परत आले आणि रडायला लागले. मी अभिजितला शिव्या घालत होते, ज्यामुळे मी इतकी वर्ष त्रासले. मी लोकांच्या बोलण्याला तोंड दिलं. त्यांनीही मला टोमणे द्यायला कसूर केली नाही, पण जेव्हा त्यांच्यातच कमी होती तेव्हा ते उलट मला मूर्ख बनवत होते. आणि बिचारी नंदिनी, मी तिचं लग्न अभिजित बरोबर लावलं होतं. अभिजितने माहीत नाही तिला कुठे पाठवली असेल, तिच्यासोबत काय केलं असेल. मी घरी बसून रडत होते तेव्हा आमच्या घरचा एक नोकर माझ्याजवळ आला. तो म्हणाला की वहिनी, मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. मी म्हणाले की सांग, काय गोष्ट आहे? तो म्हणाला की वहिनी, माफ करा, ही तुमची कौटुंबिक बाब आहे. मला बोलायला नको, पण कित्येक दिवस तुम्ही फार काळजीत आहात हे पाहून मजबुरन सांगतोय. तुम्ही गेल्यानंतर मालकांनी नंदिनी आणि सरस्वतीसोबत फार वाईट केलं. दोघींना घराबाहेर काढलं. एक दिवस त्यांनी एका माणसाला घरात बोलावलं होतं आणि त्याला नंदिनीच्या खोलीत पाठवलं. त्याने नंदिनीबरोबर जबरदस्ती केली. नंदिनी ओरडत होती. आमच्यातला कोणीही तिला वाचवू शकला नाही. मग तो गेल्यानंतर मालकांनी सरस्वतीला म्हटलं की आपली मुलगी घेऊन कुठेतरी दूर निघून जा. पुन्हा कधी दिसू नको. तुझी मुलगी आता कुणाला तोंड दाखवायला लायक राहिली नाही. तुम्ही दोघी पुढे इथे आलात तर लोकांना तुमची खरी गोष्ट सांगित. सरस्वती आणि नंदिनी फार घाबरल्या आणि सामान बांधून कुठेतरी दूर निघून गेल्या. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. माहीत नाही अभिजितचे आणखी असे किती सत्य माझ्यासमोर उघड होणार होते.
आता माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता. मी निर्णय घेतला की आता मला काय करायचंय. मी सामान बांधलं आणि माहेरी आले. मी त्यांना अभिजितचं एक एक सत्य सांगितलं. ते सगळं सत्य जे मी कित्येक वर्ष माहेरच्यांपासून लपवत होते. माझ्या घरच्यांनी ठरवलं की आता ते मला पुन्हा अभिजितकडे पाठवणार नाहीत. जेव्हा अभिजित घरी येण्याचं नाटक करत मला घेऊन जायला आले आणि म्हणाले की तू न सांगता इथे का आलीस, तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला तुमच्यासोबत राहायचं नाही. मला घटस्फोट हवाय, कारण मी तुमची सगळी खरी गोष्ट जाणून घेतली आहे. ते लज्जेने चूर झाले. त्यांना कळलं नव्हतं की मला सत्य कसं कळलं, पण ते माझ्याकडून माफी मागू लागले. मी अशा माणसाला माफ केलं नाही ज्यासाठी मी एका गरीब आईला तिच्या मुलीला निशाणा बनवून मजबूर केलं होतं. एका गरीब आणि निरागस मुलीची इज्जत पणाला लावली होती. मी अभिजितला ढकलून घराबाहेर काढलं आणि म्हटलं की मला एका आठवड्यात घटस्फोट हवाय. मी तुमच्यासोबत राहणार नाही. मग काय, अभिजितने मला घटस्फोट दिला, कारण आता ते माझ्याशी नजर मिळवण्याच्याही लायकीचे राहिले नव्हते. मला फक्त आई व्हायचं होतं, पण त्यांनी मला फसवलं. एका खोट्यामुळे त्यांनी माझं सगळं आयुष्य उधळून लावलं. मी माझ्या कथेतून ही शिकवण घेतली की प्रत्येक हृदय फक्त खोटं आणि विश्वासघाताने तुटत नाही. कधी कधी काही शांतताही घर उद्ध्वस्त करतात. जर त्यावेळी अभिजितने मला वांसपणाचा टोमणा मारण्याऐवजी सर्व सत्य सांगितलं असतं तर आज कदाचित माझं घर उद्ध्वस्त झालं नसतं आणि नाही नंदिनीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मी अभिजितवर खूप प्रेम करत होते, म्हणून मी त्यांच्या बाप न होण्याच्या फसवणुकीला सहन केलं असतं. पण त्यांनी सरस्वती आणि नंदिनीसोबत जे काही केलं ते माफ करण्यासारखं नव्हतं. अभिजितच्या फसवणुकीमुळेच आज माझ्या हातातून एका निरागस निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्यासाठी मी परमेश्वराकडून सदैव माफी मागत असते, पण माहीत नाही मला माफी मिळेल की नाही. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, मंजुषाकडून नकळत घडलेली आणि आई होण्याच्या लालसेने केलेली ही चूक माफ करण्यायोग्य आहे की नाही? तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.